शनिदेवांची साडेसाती. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात साडेसाती येतच असते. साधारणत ढोबळमानाने पाहिले तर ती प्रत्येकाच्या आयुष्यात 3 वेळा येते. 29 वर्षांनी प्रत्येकाला या साडेसातीचा अनुभव घ्यावाच लागतो. सामान्यतः बालपण, तरुणपण व वार्धक्य असे हे 3 टप्पे साडेसातीचे आपल्या आयुष्यात येत असतात. अगदी सुरुवातीला बालपणी असते, मग तरुणपणी, मग वार्धक्यात. आता सध्या कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती चालू आहे. कुंभ राशीची साडेसाती 24 जानेवारी 2020मध्ये सुरू झाली. त्यानंतर 29 एप्रिल 2022पर्यंत पहिली अडीचकी कुंभ राशीची झाली. पहिली 2.5 वर्ष 29 एप्रिल 2022ला झाली व मीन राशीची साडेसाती सुरू झाली. 29 मार्च 2025ला मीन राशीची अडीचकी झाली. म्हणजे मीन राशीला 2.5 वर्ष शनी आहे मिनीत. शनीने 29 मार्च 25ला मेष राशीत प्रवेश केला, त्यामुळे मीन राशीचे 2.5 वर्ष झाली. अशी ही अडीचकी एका राशीला आली की त्याच्या मागच्या आणि त्याच्या पुढच्या राशीला पण आपोआपच सुरू होते. कुंभ, मीन आणि मेष या राशींना सध्या साडेसाती चालू आहे. शनीची स्वरास आहे कुंभ. 24/1/2020 ते 2/6/2027पर्यंत शनीची साडेसाती कुंभ राशीला आहे. साडेसातीत हे उपाय करा. दर शनिवारी शनिदेवांना शेंगदाणा तेल अर्पण करा व शनिवारी उपवास करावा. नंतर मंत्र आहे ओम भानुपुत्राय शनैश्वराय नमः. हा मंत्र दररोज 11 वेळा म्हणावा. कुंभ राशीच्या व्यक्तींनी ज्यांना साडेसाती आहे, त्रास असो नसो, शेंगदाण्याचं तेल दर शनिवारी शनीला अर्पण करावं, उपवास करावा आणि ओम भानुपुत्राय शनैश्वराय नमः हा मंत्र दररोज 11 वेळा म्हणावा. यांनी साडेसातीची जी तीव्रता आहे ती कमी होईल आणि शनीची स्वरास असल्यामुळे शनी कुंभ राशीला जास्त त्रास पण नाही देत. त्यामुळे हे एवढे उपाय जरी तुम्ही केलेत मनोभावे तर कुंभ राशीची साडेसातीचा त्रास आपोआप कमी होईल व साडेसाती सुसह्य होईल. कुंभ राशीत 2020ला त्यांनी प्रवेश केला व आता 2/6/2027ला तो त्या कुंभ राशीच्या साडेसाती संपेल. असं हे शनिदेवांचं गणित आहे. एका राशीला आला की तो 7.5 वर्ष आपल्याला आपल्या राशीला राहतो व त्यात भले बुरे चांगले वाईट सगळे अनुभव आपल्याला देत असतो. आता मीन राशीची साडेसाती 29 एप्रिल 22 ते 2/6/27पर्यंत म्हणजे आता त्याची अडीचकी झाली. ती 2006-27पर्यंत 5 वर्ष पूर्ण होणार आणि पुढची 2.5 वर्ष म्हणजे 29पर्यंत ती आहे. मीन रास गुरुची रास आहे. साडेसातीत हे उपाय करावे मीन राशीच्या व्यक्तींनी. दर गुरुवारी शनी मंदिरात जाऊन पिवळी मोहरी शनीला अर्पण करावी. गुरुवारी उपवास व शनी दर्शन घ्यावे. दर गुरुवारी उपवास करावा व शनी दर्शन घ्यावे गुरुदेवांचं स्मरण करून आणि ओम शनैश्वराय वज्रदेहाय नमः, ओम शनैश्वराय वज्रदेहाय नमः हा मंत्र 21 वेळा दररोज म्हणावा. मीन राशीच्या व्यक्तींनी गुरुचा हा मंत्र शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी हा मंत्र दररोज म्हणावा. गुरुवारी उपवास करावा व शनीचं दर्शनही घ्यावं आणि हा मंत्र जो आहे तो मगाशी सांगितलेला तो म्हणावा. आता शनी मेष राशीत 29 मार्च 2025ला त्याने प्रवेश केला आहे. शनी मेष राशीत नीच राशीचा होतो, कारण मेष राशीचा स्वामी मंगळ आहे आणि मंगळ हा शनी शत्रू समजतो. मग शनीपिढेपासून मुक्त होण्यासाठी कालिका पुराणातील शनी स्तोत्र वाचावे दररोज एकदा. मेष राशीच्या व्यक्तींनी कालिका पुराणातील शनी स्तोत्र जे आहे ते एकदा वाचावं. नंतर शनी देवाय नमः हा मंत्र 11 वेळा म्हणावा.
शनिदेवाय नमः हा मंत्र 11 वेळा म्हणावा. 41 मंगळवार शनी मंदिरात शनीला शेंदूर अर्पण करावा. 41 मंगळवार शनी मंदिरात जायचं 41 मंगळवार आणि शनीला शेंदूर अर्पण करायचा. शनिवार व मंगळवार उपवास करावा. शनिवार आणि मंगळवार उपवास करावा. 7:30चा परिणाम. 7:30च्या काळात काय काय होतं माणसाला, तर मानसिक चिंता भेडसावतात, मन उदास होते, निराश होते, नोकरी, प्रगती, पगार सगळं बढती थांबते, व्यापार व्यवसायात नुकसान होते, कर्जबाजारी होतो, दिवाळखोरी होते, पैसा टिकत नाही, घरात वादविवाद, मतभेद वाढतात, प्रॉपर्टीवरून वादविवाद होतात, अपघात भय वाढते, संततीची चिंता वाढते, आजारपण, कोर्ट कचेऱ्या, अचानक गंडांतर, एक संकट गेलं की दुसरं संकट, अपमृत्यू, घटस्फोट, शस्त्रक्रिया अशी संकटांची मालिका सुरू होत असते. 7:30च्या काळात संततीशी मतभेद होतात आणि वाहन अपघातही होतात. 7:30चा परिणाम हा प्रत्येकाच्या आयुष्यात कुठल्या ना कुठल्या रूपाने त्याला मन त्याचं उदास होतं, निराश होतं, काही ना काही त्याला अडचणी भेडसावत असतात आणि मग ते 7:30चा तो परिणाम आहे असं वाटून तो अधिकच उदास होतो माणूस. अशा वेळेला पूर्णपणे शनीला शरण जावे आणि शनीची स्तुती करावी. शनीला जे मी उपाय सांगितले आत्ता 7:30च्या काळात करायचे, मेष, कुंभ आणि मीन, ते सगळे उपाय करावेत आणि 7:30 आपली सुसह्य करावी. 7:30 निवारण उपाय. 43 शनिवार उपवास करावा. 43 शनिवारी उपवास करावा. काळा माठ पाणी भरून दान करावा. मोठा काळा माठ घ्यायचा आणि शनिवारी तो पाणी भरून दान करावा. दारू हळद ही शनीची वनस्पती आहे. ते दारू हळद जी आहे ती पाण्यात घालून रोज आंघोळ करावी व त्याचं दानही करावं. जेवणात काळे मीठ वापरावे. जेवणात काळं मीठ किंवा पादेलोण आपण जे म्हणतो ते वापरावं. मोहरी वा तिळाचं तेल शनीच्या पायाला लावून दान करावे. मोहरी किंवा तिळाचं तेल घ्यायचं, थोडंसं पायाला लावायचं शनीच्या मूर्तीच्या आणि मग दान करायचं. जेवणापूर्वी पितरांचं स्मरण करून अन्नाचा एक घास शनीचे स्मरण करून कावळ्याला खायला द्यावा. पितरांची सेवा शनीला अतिशय प्रिय आहे म्हणून दररोज जेवणापूर्वी पितरांचं स्मरण करायचं, अन्नातला एक घास काढायचा, शनिदेवांचं स्मरण करायचं आणि मग तो कावळ्याला खायला द्यावा. हे असे काही उपाय जे आहेत, या उपायांनी 7:30 जी आहे ती सुसह्य होते माणसाच्या जीवनात. प्रत्येकाला काही ना काही त्रास भोगावाच लागतो, पण 7:30च्या काळात तो जरा जास्तच दिसून येतो तो त्रास, म्हणून मग अशा वेळेला हे उपाय करावे. संकटमोचक हनुमान अष्टक स्तोत्र शनिवार व बुधवारी नेमानं वाचावे. संकटमोचक हनुमान अष्टक शनिवारी व बुधवारी रोज वाचावे, नेमानं वाचायचं. मारुती व शनीला दर शनिवारी काशाच्या वाटीत गोड तेल, 3 काळे तीळ, 3 काळे उडीद घेऊन स्वतः अर्पण करून 11 प्रदक्षिणा घालाव्या. म्हणजे मारुतीच्या देवळातही जायचं, काशाच्या वाटीत गोड तेल, 3 काळे तीळ, 3 काळे उडीद घेऊन ते मारुतीलाही व्हायचे, पुन्हा शनीच्या मंदिरात जाऊन शनीलासुद्धा व्हायचे. काशाच्या वाटीत गोड तेल, 3 काळे तीळ, 3 काळे उडीद घेऊन 11 प्रदक्षिणा घालाव्या. असं 31 शनिवार करा. तुमची 7:30ची जी समस्या आहे ती अगदी निघून जाईल. 31 शनिवार काळे कापड दान करावे. 31 शनिवारी काळे कापड जे असतं त्याचं दान करावं. आणि 43 शनिवार दक्षिणमुखी हनुमान दर्शन घ्यावे. 43 शनिवार दक्षिणमुखी हनुमान म्हणजे हनुमानाचं जे दर्शन होईल आपल्याला, मुख असेल ते दक्षिणेकडे असेल, त्या हनुमानाचं दर्शन घ्यावे. 7:30 आचरण शुद्ध ठेवावे. नेहमी खरे व सत्याचरण करावे. कुणालाही मानसिक त्राससुद्धा देऊ नये, फसवू नये. वृद्ध लोकांची सेवा करावी. दारू मांस खाऊ नये. असे रोज साधेपणाने राहावे, कारण शनीला साधेपणा आवडतो. शनीला भपका तोरा आवडत नाही, शनीला साधं आवडतं राहायला.
शनीला साधेपणानेच प्रसन्न करावे. कुणालाही कमी लेखू नये, निंदा करू नये, मन दुखावू नये. कुणाची निंदा करू नये, मन दुखावू नये, कुणाला कमी लेखू नये. वरील गोष्टींनी आचरण केल्यास शनी प्रसन्न होतात व 7.5 सुसह्य करतात. वरील गोष्टींचं जर तुम्ही आचरण करत राहिलात तर शनी महाराज प्रसन्न होतात. ओम शनिदेवाय नमः. ओम शं शनेश्वराय नमः. हे 2 मंत्र सतत जपत राहावे. 7.5 कसे राहावे, वर्तन कसे असावे, उपाय कसे करावे, ही सर्व तुम्हाला जी मी माहिती सांगितली ती जर आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब तर अवश्य करा. स्नेहा टी नावाचं माझं चॅनल आहे आणि मला असे व्हिडिओ करायला आवडतात. ही जी शनिदेवांची 7.5ची मी तुम्हाला माहिती सांगितली ही कशी वाटली हे कॉमेंट्समध्ये मला अवश्य सांगा. तुम्हाला जर याच्यावर काही मार्गदर्शन हवं असेल तर कॉमेंट्समध्ये लिहा. मी त्याचं तुम्हाला मार्गदर्शन चांगल्या प्रकारे करीन. ज्योतिषशास्त्री असं माझं हे आहे, डिग्री आहे आणि त्याप्रमाणे मी आज जवळजवळ 20 वर्ष ज्योतिषशास्त्रात काम करत आहे. तुम्हाला जर आवडलं हे सगळं तर तुम्ही मला मार्गदर्शन हवं असेल, तुम्हाला माझं कुठल्याही बाबतीत 7.5च्याच नाही कुठल्याही बाबतीत हवं असेल तर मला कॉमेंट्समध्ये लिहा. मी तुम्हाला योग्य प्रकारे मार्गदर्शन करीन. नमस्कार.